ज्यूस जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले ह्याचे इन्ग्रेडियंट्स आणि ह्याचा मी बेस समजून सांगते तुम्हाला की नॉर्मल ज्यूस कम्पेअर न करता की हाऊ वी आर डिफरंट देन एव्हरी वन एल्स, आपण बाकीच्यांपेक्षा कसे वेगळे आहोत. तर फर्स्ट इज की ह्याच्यामध्ये ॲडिटिव्ह कोणतेच नाहीयेत, पहिली गोष्ट, जो आपण लेबल क्लेम पण केलेला आहे. सेकंड आहे की ज्याच्यामध्ये सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत तर ह्याची एक मेथड असते, ह्याला आयुर्वेदिक मेथड म्हणतात, त्याला भावना देणे म्हणतात. हे जुन्या काळातले सुश्रुत संहिता आणि ह्याच्यामध्ये हे मेन्शन्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी रिटर्न आहेत आणि त्या पद्धतीने आपण फॉलो करतो की प्रत्येक इन्ग्रेडियंट आहे. आता समजा ज्याच्यामध्ये आपण म्हणालो की गिलॉय आहे, तर गिलॉयचे लिव्ज नसता, ह्या गोष्टीमध्ये गिलॉयचा एक्स्ट्रॅक्ट आहे. की गिलॉयमध्ये आता समजा, आता कसं झालंय, पेस्टिसाइड्स ह्या सगळ्या गोष्टी, जसं आरती मॅम पण समजून सांगत होत्या की दूध, त्यांना इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड, तुम्हाला नाही माहिती गाय कोणतं ग्रास खाते, काय करते, कसं करते. ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू असताना तुम्ही कुठे कुठे थांबवणार. सगळ्यात मेन पॅटर्न असतो एअर, वॉटर, तुमचा इंटेक आणि फूड, ज्याच्यावरती पूर्ण बॉडीचे न्यूट्रिशन आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. पण मग त्याच्यातच आत्ता जर अडल्ट्रेशन आलं असेल तर तुम्ही कुठे कुठे थांबवणार. तर मग ह्या पद्धतीने हे सगळं किंवा हे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते नॅचरल अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. कमिंग बॅक टू द पॉइंट की गिलॉय मधले जे काही इन्ग्रेडियंट्स असतात, काही टॅनिन्स असतात, तर तेच फक्त आपल्याला उपयोगाचे असतात. म्हणून आपण ती एक्स्ट्रॅक्ट मेथड बनवतो. सो ज्यूसमध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट मेथडने टाकलेले आहेत. असं नाहीये की गिलॉयचा अर्क आहे आणि तो टाकलाय, पण नाही, गिलॉय मधले काही इन्ग्रेडियंट्स आहेत जे फायटोकेमिकल्स आहेत, जे बॉडीला इझिली अब्झॉर्ब केले जातात, ते आपण त्याच्यामध्ये टाकले आहेत. मग हे इन्ग्रेडियंट्स टाकल्यामुळे किंवा हे एक्स्ट्रॅक्ट फॉर्म्युलेशन ज्यूसमध्ये असल्यामुळे ज्यूस घेतल्यानंतर तुम्ही हा क्लेमही करू शकता 72 मध्ये रिझल्ट दिसायला सुरुवात होते. त्याचं बॅकग्राऊंड हे आहे, हा रिसर्च आहे त्याच्या मागचा. म्हणून तुम्ही सांगू शकता की 3 डेज म्हणजे सकाळी संध्याकाळी किंवा 3 दिवसाचा 72 आवर्सचा डोसेज कंप्लीट झाल्यानंतर जर त्याची कारण त्याची अब्झॉर्प्शन व्हॅल्यू किंवा त्याला आपण बायो अवेलेबिलिटी म्हणू शकतो, की तुम्ही घेतल्यानंतर इंटेस्टाईन्स मधून जेवढे काही घटक आहेत त्याचं अब्झॉर्प्शन फास्टरित्या होतं. नॉर्मल पण आता तुम्ही बघू शकाल की तुम्ही हे क्लेम करताना सगळ्या, तुम्ही ज्यांना सगळीकडे हेल्थ इन्फ्लुएन्सर म्हणून सांगता, तुम्ही सांगू शकता आपण कोणत्या ब्रँडला नेगेटिव्ह किंवा असं नाही बोलू शकत आहे. पण तुम्ही बघाल तर प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणी जिम करणारा असेल, कोणी हेल्थ कॉन्शियस असेल, कोणी नसेल, कोणी काय असेल, तर तुम्ही बघाल तर ऍसिडिटीला पॅन्डी, ह्या सगळ्या पॅन्डी, ओमिप्राझॉल, ह्या सगळ्या ना चॉकलेट्स खाल्ल्यासारखे किंवा टॉफी खाल्ल्यासारखे लोक कॅप्सूल्स आणि टॅबलेट्स घेतात. आणि सेल्फ प्रिस्क्रिप्शन हा प्रकार, मला असं वाटतं की आपल्यासारख्या प्लॅटफॉर्म मधून मॅम किंवा सगळ्यांनाच मी हे सांगते की हा बंद झाला पाहिजे. लोकांना हा अवेअरनेस आला पाहिजे की सेल्फ प्रिस्क्रिप्शन हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर जेलुसिल, ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत जे किंवा सगळे कंटिन्युअसली घेतात. मध्ये कोविड नंतर डोलो, पॅरासिटिमॉल, हे दे आर पॉपिंग द पिल्स लाईक नॉर्मल आपण टॉफी घेतो तशा, जसं पाहिजे तसं. तुम्हाला हेडेक आला तर ह्या गोष्टीला तुम्ही एक्सप्लेन करू शकता की ह्याचं नॉर्मल तुम्ही जेव्हा रुटीन सुरू करता तर हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत विच वी हॅव रिसर्च, मॅन्युफॅक्चर्ड आणि त्यांना मीटर्ड डोसमध्ये दिलाय. आता समजा मी, आरती मॅमनी तुम्हाला सांगितलं असतं दररोज ब्लूबेरी, ह्या बेरी, ह्या सगळ्या गोष्टी खा, प्रॅक्टिकली त्या पॉसिबल नाहीयेत. म्हणून वी हॅव बॉटल दिस नेक्टर इन अ बॉटल फॉर यू, आणि त्याप्रमाणे ह्याचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी करून बनवलेलं आहे. तर 72 मध्ये तुम्ही त्यांना जर सांगितलं तर ह्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होते. त्याचं मेन रिझन हे आहे की हे बायो अवेलेबल आहे. आता ज्या वेळेला तुम्ही म्हणता की सगळेजण, तुम्ही आता जसं मी म्हणाले की इव्हिऑन, विटॅमिन ई, सी, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या घेऊन किडनीला लोड देण्यापेक्षा अमृत ज्यूस हा डायरेक्ट वन शॉट आहे, जो तुम्ही रेग्युलरली कंटिन्यू घ्या. घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं म्हणजे जे अब्झॉर्प्शन आहे ते त्याच लेवलचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर क्रॅनबेरी, गुजीबेरी, ब्लूबेरी, हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते नॅचरल आहेत. आता मी आय कम टू द पॉइंट सी बकथॉन. सी बकथॉन ही नॅचरली विटॅमिन सीचं लेवल आहे. सी बकथॉन जर तुम्ही बघितलं तर फक्त लडाख, चायना, तिबेट ह्या बॉर्डरवरती अगदी काय म्हणतात त्याला, काटेरी झाड आहे, त्याची ती बेरी आहे. आणि बेरी नॉर्मली तुम्ही बघायला गेलं तर टेस्ट वाईज अजिबात चांगली नाही.
पण त्याच्यामध्ये इतके इन्ग्रेडियंट छान आहेत, काटेरी झाड असतं त्यांच्याकडे ती लोक व्हॅल्यू पण देत नाहीत, बघतही नाहीत त्या झाडाकडे. पण दॅट इज द हायेस्ट नॅचरल अँटीऑक्सिडेंट. आणि विटॅमिन सी ला खूप जास्त आहे. आणि गुड ऑइल, गुड फॅट आपण जे म्हणतो ना, ते सी बकथॉर्नमध्ये आहे. तसंच बाकीच्या बेरीजचा, जसं आता एक डाऊट आहे की सगळेजण म्हणतात बाकीच्या ज्या सगळ्या आपल्या बेरीज आहेत त्या बेरीजला एक स्किन असते, किंवा आपण ह्याचं बघितलं द्राक्षाला पण स्किन असते, स्ट्रॉबेरीला पण असे दाणे असतात. तर ह्या गोष्टींमध्ये रिझवेरेट्रॉल नावाचा एक कंपाऊंड असतो जो डायरेक्ट अँटी कॅन्सर असतो. तर ते त्या इन्ग्रेडियंट्स मध्ये आहेत जे डायरेक्ट तुम्हाला ऍब्झॉर्प्शन आणि ह्याच्यासाठी यूज करू शकता, आणि तुम्ही हा क्लेमही करू शकता किंवा सांगू पण शकता. मेन पार्ट हा आहे की कंपल्सरी देताना तुम्ही जेव्हा त्यांना गाईड करता आणि सांगताय, तर त्यांना तुम्ही हे सांगाल की हा डोसेज, किंवा एक सेलला सायकल असते, एक सिम्पल लॉजिक मी समजून सांगते ह्युमन बॉडीचं. तुम्ही त्या पद्धतीने त्यांना सांगू शकता की ही बॉडी, ह्युमन बॉडी इज बंडल ऑफ सेल्स, की सगळे सेल्स एकत्र झाल्यानंतर 70-80 ट्रिलियन सेल्स आहेत. ते सेल्स एकत्र आल्यावरती तुमचे ऑर्गन्स तयार होतात, टिश्यू होतात, ऑर्गन्स तयार होतात, आणि मग ऑर्गन सिस्टीम तयार होते. म्हणजे तुमच्या बॉडीचा इंटिग्रल पार्ट आहे सेल. जर तुमची सेल्युलर थेरपी चांगली असेल, मग तेव्हा तुमचं फूड, स्लीप पॅटर्न, हार्मोनल लेवल बॅलन्स असतील, तर मग तुमची पूर्ण सिस्टीम सायकल एक ह्युमन बॉडीला म्हणू शकतो की यू आर फिट आणि फाईन, आणि अकॉर्डिंगली यू आर वर्किंग, किंवा तुम्ही आजार नाहीयेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सिमटम्स नाहीयेत. तर त्याप्रमाणे हे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ना, हे सेल्युलर लेवलला जाऊन ऍब्झॉर्ब होतात. सो दिस इज फंक्शनल मेडिकल न्यूट्रिशन. सो फंक्शनल का आपण म्हणतो ह्याला, तुम्ही हे सांगूही शकता की ह्याला फंक्शनल का म्हणतात, की हे आजार बरे पण करतं, पण फंक्शनॅलिटी पद्धतीने करतं, की जिथे सेल्सला ऍब्झॉर्प्शन आहे. असं नाहीये की खाल्लं आणि अन्न खाल्लं तसं ते ज्यूस पिला आणि पचलं आणि गेलं, नाही. त्याचं ऍब्झॉर्प्शन खूप फास्ट होतं. त्याची ह्याला म्हणतात त्याची बायो अवेलेबिलिटी जास्त हाय असणं. मग हे ऍब्झॉर्ब झाल्यानंतर डायजेस्टिव्ह गोष्टी, आणि मग जसं म्हणालं की 70-80% डिसीज डिसऑर्डर्स हे गटनी असतात. गट म्हणजे युअर स्टमक, जे खाल्ल्यानंतर तुमची ऍसिडिटी, वात पित्त कफचा बॅलन्स, आणि तुमचे जे काय डायजेस्टिव्ह सगळे ज्युसेस असतात. तर ज्यूस डायरेक्टली त्या गोष्टींना अल्कलाईन करतो. बॉडी ऍसिडिक असते, ती अल्कलाईन पीएच मध्ये करते. तुम्ही सगळीकडे बघितलं असेल अल्कलाईन वॉटर, अल्कलाईन वॉटर. तर आर ज्यूस इज अन डायरेक्ट अल्कनालायझर, की तुम्ही नॉर्मल पिलं तरी चालेल, डायल्युटेड वॉटरमध्ये पिलं तरी चालेल, बट इट गिव्ज यू दॅट कुलिंग इफेक्ट. म्हणून मग हायपर ऍसिडिटी असेल, बाकीचे काही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतील, तर त्या गोष्टीसाठी पण तेवढाच इफेक्टिव्ह आहे. नॉर्मल हेल्थी. आणि मग सांगताना तुम्ही लोकांना हेही एक्सप्लेन करू शकता किंवा तुम्ही गाईड करू शकता की नॉर्मल व्यक्तीला ठेवताना पण तुमचे जे काही न्यूट्रिशनल पॅरामीटर्स हवेत ते घेण्यासाठी दिस इज अ फंक्शनल मेडिकल न्यूट्रिशन, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग जेव्हा ज्यांना शुगर, डायबिटीज, लिव्हर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांच्या बॉडीप्रमाणे तसं अब्झॉर्प्शन होतं, कारण इन्ग्रेडियंट्स भरपूर आहेत, आणि मग त्याचा तसा त्या पद्धतीने यूज केला जातो. येस मॅम. थँक्यू सो मच. मॅम, माझा असा एक प्रश्न होता. बरेच हम्म. जण म्हणतात, इनफॅक्ट आपण पण मध्यंतरी म्हटलं होतं की 47 हर्ब्स हे इनफ आहेत, आय थॉट. ओके. हा. पण बरेच जण म्हणतात की बऱ्याच ठिकाणी की बापरे, 110 इन्ग्रेडियंट्स, 77 हम्म. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स, किंवा अगदी 90 इन्ग्रेडियंट्स कोणी कोणी ते हम्म. ऍड करतं. हम्म. आपल्या शरीरासाठी पूरक आहे का? नाही, आता तेच आहे जसं आपण बाकीचं मी इव्हिऑन आणि बाकीच्या टॅबलेट्स बद्दल बोलले, तेवढं डायजेस्ट होणं आणि अब्झॉर्ब होणं पण गरजेचं आहे. तुम्ही लोड नाही देऊ शकत त्या गोष्टीचा. कोणती गोष्ट हायर लेवलला आणि जास्त क्वांटिटीमध्ये पण इज ऑल्सो टॉक्सिन्स. सो मग त्याची तुम्हाला कंटिन्युटी नाही करता येणार, की मग तुम्हाला नाही माहिती. आता समजा किडनीचा पेशंट आहे, जसं तुम्ही म्हणाला 110 इन्ग्रेडियंट आहे, पण त्या इन्ग्रेडियंट मधून एखादा इन्ग्रेडियंट नाही माहिती की किडनीच्या पेशंटला कॅल्शियम ऑक्झलेट वाढवतोय का नाही वाढवतोय. ते वाढवलं तर हमखास त्या किडनीच्या पेशंटला किडनी स्टोन साईड इफेक्ट म्हणून होऊ शकतो कंटिन्यू ज्यूस घेतल्यानंतर. सो इट इज बेटर की लेस इन्ग्रेडियंट्स, पण प्रत्येक इन्ग्रेडियंट ऍक्टिव्हली कसा पार्टिसिपेट करू शकतो, आणि कोणता इन्ग्रेडियंट एक्सेसमध्ये नाही. ओके. म्हणजे ओके, म्हणजे आपला जो 47 हर्ब्स म्हणजे दॅट इज इनफ फॉर अस, म्हणजे मोर देन एवढं. सफिशियंट, मोर देन सफिशियंट फॉर अन हेल्दी पर्सन, फॉर डिसीज डिसऑर्डर्स वाल्या लोकांसाठी पण, आणि बाकी सगळ्या हेल्थ म्हणजे अगदी
किड्स पासून जिडियाट्रिक पर्यंत. दॅट इज मोर दॅन सफिशियंट ज्यूस. आणि आपण डोसेज पण त्याच पद्धतीने ठेवलाय की तुम्ही डायल्युशन मध्ये घेऊ शकता, डायरेक्टही घेऊ शकता. डेली 30 ml क्रॉस केलं तरीही सुद्धा तुमच्या किडनीला कशाला लोड येणार नाही. दॅट इज ॲज पर आरडीए रूल. व्हॉट इज ॲज पर आरडीए रूल म्हणजे न्यूट्रिशनल जे FSSI चे लिमिट असतात त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलं. तुमचा आवाज फक्त म्यूट आहे आय गेस. येस, सॉरी या कॉल आला आता. येस. वन मोर थिंग, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मॅडम की ज्यांना कॅन्सर झालाय तर आपण त्यांना हा ज्यूस देऊ शकतो का? हो. आता समजा एक सिम्पल लॉजिक असतं, कॅन्सर म्हणजे काय. आय विल जस्ट एक्सप्लेन इन सिम्पल लँग्वेज. कॅन्सर म्हणजे सिम्पल सेलचं मल्टिप्लिकेशन प्रत्येकाच्या बॉडीत होतं. जसं मी आता सांगितलं की सेल्सनी तुमची ऑर्गन सिस्टीम पूर्ण चालते. सेल्युलर लेवलची हेल्थ असते तीच पूर्ण बॉडीची हेल्थ डिफाईन करते. इवन सिम्पल हेडेक सुद्धा तुमचा पीएच बदलला, आपल्याला वाटतं ऍसिडिटी वाढते, पण तो बॉडीचा पीएच असतो. ते लेमॅन लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो की ऍसिडिटी वाढली म्हणून तुम्हाला असं वाटतं. सेम पद्धतीने प्रत्येकाच्या, तुमच्या, माझ्या, सगळे अटेंड करणार प्रत्येकाच्या आत्ताही बसलेल्या जागी सेलचं मल्टिप्लिकेशन होतं. पण कॅन्सरच्या पेशंटचं सेल्सचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं. ह्याला कॅन्सर म्हणतात की त्याचं डुप्लिकेशन खूप फास्ट होतं. ह्याला लॉ ऑफ डुप्लिकेशन म्हणतात. तो सेल आहे तो प्रत्येक चांगला सेल दुसऱ्याला खराब करतो. जसं पेटीत आंब्याच्या एक नासका असला की सगळे रॉ मँगोज पण खराब होतात. सेम वे एक सेल जर बंडखोर निघाला तर तो सगळ्यांना खराब करतो. दॅट इज कॅन्सर. मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स, मग तो ट्युमर असो, वेगळ्या प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर असो, नॉर्मल कॅन्सर असो, स्प्रेड होतो म्हणजे काय होतं, त्याचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं. ती फॉरेन बॉडी तुमच्या बॉडीमध्ये आल्यानंतर ती स्वतःची जागा आणि कॉलनी निर्माण करते. दॅट इज कॅन्सर. पेट स्कॅन केल्यावरती आपल्याला दिसतं. तर ह्या कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये कितीही आत्ता सायन्स पुढे गेलं तरी किमोथेरपी, इम्युनोथेरपी ह्या सगळ्या गोष्टींचे साईड इफेक्ट आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. मोठ्या टॉप स्पेशालिस्टना पण माहिती आहे की ह्या गोष्टी होतात. त्यांचं सुसह्य जगणं असह्य होतं, पण ट्रीटमेंट घेण्याशिवाय पर्यायी नसतो. म्हणून कुणीही आपण आहे त्या ट्रीटमेंटला चॅलेंज न करता जेव्हा केव्हा अशी केस येते त्यावेळेला तुम्ही कन्सल्ट करा किंवा त्या पद्धतीने त्यांना एक्सप्लेन करा की जसं तुम्ही तुमचा आहार खाताय ह्या आहारातला हा घटक फक्त तुम्ही ज्यूस म्हणून ऍड करा. तुम्ही हे लेमॅन मध्ये त्यांना सांगू शकता की डेली, आता तुम्ही कोणत्याही पेशंटला सांगितलं कॅन्सरच्या की बाबा तू डेली एवढी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी खा, नाहीये ते प्रॅक्टिकली पॉसिबल. आधीच त्यांचा आहार कमी असतो. प्रिस्क्रिप्शन खूप हेवी असतं, 17, 18, मॅक्सिमम मी तर 18-19 प्रिस्क्रिप्शनवर टॅबलेट्स बघितल्यात. पण मग ह्याचे जे बाइंडर्स आणि फिलर्स असतात त्याचं डिटॉक्सिफिकेशन कोण करणार. मग हिअर द ज्यूस प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, वेअर यू कॅन टेल देम की हा तुमचा डेलीचा आहार आहे, की आम्ही तुम्हाला सांगितलं तर हा ज्यूस बनवून तुम्ही मिक्सरला नाही काढू शकत. ह्या नाही मग पद्धतीने चांगलं. सायंटिफिक मग मेथडनी, रिसर्चनी आम्ही हा ज्यूस बनवला आहे. आणि हा डोसेज अँटीऑक्सिडंट म्हणून काम करेल. सिम्पल वर्ड इज अँटीऑक्सिडंट. आणि आपल्या ज्यूसमध्ये रिस्वेरेट्रॉल नावाचा जो कंपोनंट आहे तो नॅचरली अँटी कॅन्सर म्हणून काम करतो, जो बेरीजच्या स्किनमध्ये असतो. सो तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेलात तरी ह्याचा साईड इफेक्ट नाहीये. शुगर नाहीये त्याच्यात ऍडिटिव्ह. जी काय बेरीजची नॅचरल शुगर आहे ती तुम्हाला टेस्टला जाणवते. नो ऍडेड कलर. सो इझिली तुम्ही डॉक्टर्सना सांगू शकता किंवा पेशंटनाही सांगू शकता की नॉर्मल तुम्ही जसं ज्यूस पिता त्याप्रमाणे तुम्ही हा तुमचा डोसेस कंटिन्यू ठेवा. आणि इट इज म्हणजे सेफ. दे कॅन टेक विथ देअर प्रिस्क्रिप्शन. त्याच्यात अनसेफ काहीच नाही. ओके. ओके. आणि मॅम त्यांना किती, म्हणजे आपण किती ml पर्यंत, म्हणजे 30 ml पर्यंत दोन. डेली ते कंझ्युम करू शकतात. ओके, 30 30 पर्यंत ml करू पर्यंत. शकतात. म्हणजे 15-15 ml आयदर ट्वाइस. मॉर्निंग आयदर इव्हनिंग. हो हो ओके. हो. ओके, थँक्यू. अँड वन मोर थिंग की सपोज आता जसं आपल्याला सकाळी बोललं झाल्याप्रमाणे की आपण डॉक्टरांना सुद्धा आपला ज्यूस रिकमेंड करू शकतो का, की नक्की तुम्ही तुमच्या पेशंटला हा सजेस्ट करू शकता, की नक्की त्याबद्दल नक्कीच. थोडं सांगा. नक्की. आता डॉक्टर्सना थेरपीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करताना आता डिफरंट कॅटेगरीज आहेत. आमच्यात पण लॉबीज झाल्यात. आता सगळीकडे तुम्ही बघाल तर ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पॅथीला हे करतं. आणि आता कुठेतरी आफ्टर कोविड सपोर्ट मिळायला लागला की सगळ्यांना नॅचरल, नॅचरोपॅथी, आयुर्वेदावरती
म्हणजे विश्वास असं नाही म्हणताय, पण असं होतं की आयुर्वेदाला रिझल्ट यायला वेळ लागतो, हा टॅबू पहिल्यापासून होता. परत होमिओपॅथीच्या छोट्या गोळ्यांना अजूनही साबुदाण्याच्या गोळ्या बोललं जातं, त्याला इफेक्टला खूप वेळ लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सोसायटीचा किंवा लॉबीचा फॅक्टर आहे. पण जरी ह्यातून पण मी बघितलेत की अजूनही डॉक्टर्स असे आहेत ज्यांना पेशंट रिकवर होणं महत्वाचं आहे. अशा डॉक्टर्सना जर तुम्ही हे सायन्स एक्सप्लेन केलं की ज्यूस काय आहे, ज्यूसचं इम्पॉर्टन्स काय आहे, जसं मी आता सांगितलं की हे सेल्युलर थेरपी आहे, ही फंक्शनल मेडिकल न्यूट्रिशन आहे, आणि सर म्हणजे सर मॅडम जो कोणी डॉक्टर असतील की त्यांच्या प्रिस्क्रिप्शनला हे कॅटॅलिस्ट म्हणून काम करणार आहे. ज्यूस इज गोइंग टू बी अ कॅटॅलिस्ट टू युअर प्रिस्क्रिप्शन. तुम्ही त्यांचं प्रिस्क्रिप्शन नाही थांबवत आहे, पण तुम्ही त्यांना सांगताय की अजून पेशंटची हेल्थ एनहान्स होणं, डायजेस्टिव्ह पॉवर एनहान्स होणं. तुम्ही दिलेलं मेडिसिन शक्यतो काही काही डॉक्टर्स D3 वगैरे लिहून देतात, पण ते घेतात, पण ह्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली नसल्यामुळे ते अब्झॉर्बच होत नाही. सो मग हिअर प्ले द रोल की वेर द ज्यूस ऍक्ट्स एज अन कॅटॅलिस्ट, की कॅटॅलिस्ट म्हणून ते त्याला ऍक्टिव्हेशन देत आहे, गट क्लीन करतंय, अब्झॉर्प्शन लेवल वाढवतंय, फटीग जर दिवसभराचा पेशंटचा असेल तो तो नॉर्मल करतोय, बॉडी अल्कलाईन करण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. आता परत अजून हे पण आहे की ज्यूस मधले इन्ग्रेडियंट्सनी हेही तुम्हाला जाणवेल की प्रत्येक घरामध्ये मुलांची इम्युनिटी लो म्हणजे काय. तर मुलांमध्ये आयजीजी नावाचा मॉलिक्यूल म्हणजे एक बॉडीत हे असतं की इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, ते इतके कमी असतात म्हणून मुलं प्रोन असतात की काही झालं सीझन वेदर बदलला की आजारी पडणे, ह्या कंप्लेंट्स येत राहतात. तर ह्या गोष्टी तुम्ही हे करून बघा की ज्यूस लहान मुलांना 5 ml 10 ml जर तुम्ही 90 days दिला, कारण सेल सायकल ही 120 days असते, त्याला कळायला एवढा वेळ लागतो, तो म्हणून तुम्ही 3 months हा जर डोस दिला तर तुम्हाला जाणवेल की मुलांमध्ये आजारी पडण्याची फ्रिक्वेन्सी पण कमी आली. सो मग काही चाइल्ड स्पेशालिस्ट असतील त्यांना तुम्ही सांगितलं की तुम्ही हे त्याच्यामध्ये द्या. ग्रोथसाठी, हाईटसाठी, बोन्सच्या डेव्हलपमेंटला सुरुवातीच्या एजला न्यूट्रिशनची फार गरज असते. मुलं नाहीत आता, तुम्ही कितीही फोर्स केला तरी फूड पॅटर्न आपल्याकडे बदलला आहे. असं नाही की फक्त सिटी लेवलला बदलला आहे, सगळीकडे. इवन तुम्ही रुरल एरियाला जरी गेला तरी मुलं आत्ता नाही, फुल बॅलन्स्ड मील जी पहिले खाल्ली जायची ती आत्ता खाल्ली जात नाही. मग ते न्यूट्रिशन कसे कम्प्लीट होणार. तर मग ॲज अ मदर, ॲज यु नो वुमेन इन द हाऊस, यू टेक द पॉवर की बाबा तू 10 ml घेतलं, सो यू आर रिलीज की बाबा हा एवढे न्यूट्रिशन होते, हे सगळे मिळाले, वी आर थ्रू विथ इट. तर असं तुम्ही डॉक्टर्सना अप्रोच करू शकता की तुमच्या प्रिस्क्रिप्शनच्या सोबत आणि विदाऊट साईड इफेक्ट काहीच नाहीये. म्हणजे असं पण नाहीये की लूज मोशन होतील पेशंटला, IBS बसेल, किंवा ऍसिडिटी वाढेल. तर असा एकही इन्ग्रेडियंट नसल्यामुळे तुम्ही इझिली रेकमेंड करू शकता. फक्त एवढंच आहे की यू नीड टू एक्सप्लेन, टॉक टू देम व्हेरी प्रॉपरली, आणि त्यांना सांगा की हे फंक्शनल आहे. ओके. आणि वन मोर थिंग, बऱ्याच जणांना काही आजार असतात, लाईक किडनी स्टोन असतो, लाईक दमा हम्म. असतो, लाईक हम्म. बरेच काही आजार असतात. तर त्या पेशंटला आपण आपला हा रणरागिणी अमृत ज्यूस रिकमेंड करू शकतो का? हो. की हो. हो. कोणालाही हो. करू किडनी शकतो? पेशंटला पण देऊ शकतो. किडनी पेशंट असतील तर शक्यतो डायल्युशन मध्ये द्यायचा, कारण मग त्यांना हम्म. ऍब्झॉर्प्शनला इझी जातं. शक्य यू हॅव टू फॉलो दिस की बाबा अशा गोष्टींनी हे होतं. शुगर पेशंटला पण देताना काहीच नाही, मी स्वतः रिझल्ट बघितलेत, मी स्वतः प्रिस्क्राईब करते, तर शुगर पेशंटला तर लगेच दिसतं. तुम्ही 3 months मध्ये HbA1c डाऊन येताना बघू शकता. आणि काय काय वेळेला असं होतं, म्हणजे शुगरच्या स्पेसिफिक पेशंट्स बद्दल सांगते, की जर तुम्ही हे रुटीन डाएट एकदम प्रॉपर ॲज अ इन्फ्लुएन्सर त्यांना सगळ्यांना एक्सप्लेन केला ना, की त्यांचेच डायबेटॉलॉजिस्ट काही दिवसांनी मेटफॉर्मिनचा किंवा बाकीच्या ड्रग्सचा डोसेज कमी करतात. तर ह्या ओके. सगळ्या गोष्टी आहेत. ह्याप्रमाणे आपण त्या त्या डिसीजला होऊ शकतं. COPDची केस म्हणजे जसं काही लंग्स आणि दमा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण देऊ शकतो. उलट मग तशा पेशंट्सना कोमट पाण्यात घ्यायला सांगायचं, म्हणजे त्याचा जास्त इफेक्ट होतो. सो दॅट गिव्हज अन ॲडिशनल इफेक्ट टू देम. सो सगळे न्यूरल वाली लोक घेऊ शकतात, न्यूरोपॅथीची लोक घेऊ शकतात, सगळे घेऊ शकतात. इट्स अ ओके. नॉर्मल हेल्थ ड्रिंक विच यू कॅन से, की प्रत्येकाला त्याची सवय लागली पाहिजे. राईट, राईट, राईट. आणि मला असं वाटतं दिस इज नॉट अ मेडिसिन ऍक्च्युली. हा मेडिसिन नाहीये किंवा हे औषध नाहीये. तर आपण जशी घरी फळं खातो, राईट, जर आपण आजारी असू किंवा आपल्याला एखादा काही त्रास आहे बाबा, तर फळं उलट डॉक्टर आपल्याला रिकमेंड करतात की तुम्ही हे फळ खा. राईट. करेक्ट. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने, अगदी ज्याला काही नाहीये त्यांनी सुद्धा हा जर तुमच्या आहारात हा आपला ज्यूस घेतला तर दॅट विल बी बेटर फॉर यू.
राईट. म्हणजे करेक्ट. सगळ्यांसाठी तो बेटर राहणार आहे. एक न्यूट्रिशन्स म्हणजे जसं आपण बघा बरेचसे ऍड्स असतात टीव्हीवरती की तुमची जर मुलं काही खात पित नसतील तर तुम्ही त्यांना हे न्यूट्रिशन्स द्या. तर मला असं वाटतं जसं मॅडमने सांगितलं की तुम्ही त्यांना हे अगदी हे न्यूट्रिशन म्हणून दिलं तरी चालणार आहे. आणि अजून एक प्रश्न विचारायचा होता मॅडम मला. समजा आता आपल्या याच्यामध्ये स्पिरुलिना आणि गुळवेल आहे. जर आपण ते हम्म. लहान मुलांना म्हणजे किती लहान मुलांना म्हणजे कोणत्या वयापासून आपण त्यांना हे ज्यूस देऊ एज शकतो? ग्रुप जर नॉर्मल, आता खूप स्केप्टिकल असतात लोक, पण मी ट्रायल देताना आता रिसेंटली, म्हणजे सगळेजण आहेत म्हणूनच मी आपल्याला पण हे सांगणार होते. सो वी हॅव गिव्हन इट टू 2 मंथ्स बेबी ऑल्सो, 2 ड्रॉप्स, 2-3 ड्रॉप्सने आपण सुरू केलंय. द बेबी इज रिसाइडिंग इन नॉर्थ, आणि त्याप्रमाणे वी कॅन प्रोसीड अकॉर्डिंगली. तर त्या एज ग्रुपला आपण देऊ शकतो. सो यू कॅन स्टार्ट फ्रॉम 2 मंथ्स, सेफर. जर ते आपल्या नोन मधल्या लोकांना आपण हे करू शकतो, बट अबाव 2 इयर्स एव्हरी वन कॅन टेक इट, नो प्रॉब्लेम. ओके. ओके. बऱ्याच जणांचे प्रश्न आलेले आहेत मॅडम. पहिला हो. प्रश्न आहे सुषमा सोनवणे मॅडमचा की सोरायसिस बरा होऊ शकतो का? सोरासिस माझी स्पेशालिटी आहे. मी आरती मॅमना पण त्या गोष्टी सांगितल्या आहेत. सो तुम्ही पेशंटचे काही डिटेल्स असतील तर मॅमना पाठवा आणि नक्की कॉन्टॅक्ट करा. विथ ज्यूस अजून 2-3 घटक आहेत किंवा 2-3 इन्ग्रेडियंट्स आहेत. सोरियासिस रिव्हर्स होतो, नक्कीच होतो. कारण ॲलोपॅथीमध्ये स्टिरॉइड्स आणि काही ॲलर्जिक कॅप्सूल्स आणि मेडिकेशन शिवाय त्याला ऑप्शन नाहीये, पण नक्कीच वी कॅन डेफिनेटली हेल्प इट. ओके. ओके मॅम. रीमा लोंढे मॅडमचं म्हणणं आहे की हम्म. ज्यांना अटॅक आला आहे, हार्ट अटॅक आलेला आहे, हम्म. फर्स्ट अटॅक हम्म. येऊन हम्म. गेलेला आहे आणि त्यांना हम्म. अस्थमा पण आहे, तर त्यांना पण हा चालेल का? हो. हो, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये आवळा आहे, विच हॅज हायेस्ट विटॅमिन सी अब्झॉर्प्शन, नेक्टर म्हणून ते खूप चांगलं आहे. डायबिटीज म्हणजे हार्ट अटॅक आणि त्याचा काहीच हे नाहीये. उलट म्हणजे देअर ऍक्टिव्हिटीज विल बी व्हेरी नाईस. म्हणजे जर चुकून हार्ट अटॅक नंतर दम लागत असेल, काही कोलेस्ट्रॉल लेवल्स थोड्याशा जास्त असतील, तर त्या पण तुम्हाला कन्सिस्टंटली 3 मंथ्स घेतला तर नक्कीच रिझल्टमध्ये चेंजेस दिसतील की इट हॅज रिड्यूस. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जर पेशंट असतील ना, तर एक रिक्वेस्ट कराल की बिफोर आफ्टरचे रिपोर्ट्स फक्त कलेक्ट करा. हे फार क्रुशियल असतं. की मग त्यावेळेला तुम्हाला गायडन्स हवं असेल तर आरती मॅमला तसं तुम्ही पर्सनली विचारत जावा, की जेव्हा असे पेशंट असतात ना, शुगर, बीपी, किडनी स्टोन, किडनीचे, प्रॉपर त्यांचे रिपोर्ट्स बिफोरचे घ्यायचे, डोस सुरू करायचा, नंतर आफ्टर करायला लावायचे, हे रिझल्ट दिसतात, कन्फर्म दिसतात. दॅट इज अन अचीवमेंट फॉर द टीम. व्हेरी नाईस. तेच मी नेहमी टीमला सांगत असते की तुम्ही बिफोर आणि आफ्टरचे नेहमी व्हिडिओज घ्या किंवा त्यांचं रिव्ह्यूज काय आहेत हे घ्या, कारण त्याने आपल्याला अजून चांगली ग्रोथ मिळणार ऍब्सोल्युटली. आहे. येस, येस. ऍब्सोल्युटली. येस. वन मोर थिंग की काही विचारतात की किडनी ट्रान्सप्लांट झाल्याने आपण त्यांना देऊ शकतो, ज्यांची किडनी ट्रान्सप्लांट झालेली आहे हो. त्यांना देऊ शकतो का? हो. हो, सेफर आहे. किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सर्जरीच्या 1 महिनाभर तरी खूप स्ट्रिक्ट डाएट असतो, स्ट्रिक्ट गोष्टी असतात. त्या एकदा सरपास झाल्यानंतर ट्रान्सप्लांट झाला ना, पण कारण ऑलरेडी बॉडीने ती किडनी ऍब्झॉर्ब केली, म्हणजे मॅच झालेली आहे. सो दे ऑल्सो कॅन टेक इट, दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. ओके. प्रेग्नेंट लेडीजला हा आपला येस. अमृत ज्यूस चालेल का? येस. येस, व्हेरी सेफ. काहीच त्याच्यामध्ये नाहीये. नॉर्मल सगळे प्रेग्नेंट वुमेन पण घेऊ शकतात. उलट हो. त्यांना त्याच्यामध्ये जाणवेल की आता पण ना, प्रेग्नेंट वुमेन मध्ये एक आहे बघा, की आयर्न आणि ह्या सगळ्या फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट्स दिल्या जातात. तर त्या राईट. न कन्सिडर करता जर ज्यूस असेल ना, तर त्या घ्यायची गरज पण नाही पडणार, जर ज्यूस कंटिन्यू प्रॉपर ठेवला तर. राईट, राईट. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की वेट त्याने कमी होतं का? आता वेट कमी होण्याचे रिझन्स असतात की मॅजिक पिल आजपर्यंत वेट साठी कुठे निघालेली नाहीये. बट येस, भरपूर त्याच्यातले काही काली मुसली आणि ह्या सगळ्या ज्या इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा ते हेल्प करतात मेटाबॉलिझम हाय करणं. वेट काय असतं, वेट कधी कमी होतं जेव्हा मेटाबॉलिझम हाय होतं. पण मग त्याच सोबतीने तुम्ही त्याचा आहार आणि त्यांचा विहार विचार हे जर त्या पेशंटचं किंवा वेट लॉस साठी मेंटेन केलं तर होऊ शकतं. येस. फक्त अश्विनी मील शिंदे मॅडम. रिप्लेसमेंट म्हणून देऊ नका, एवढंच आहे की तुम्ही मील स्किप करून ज्यूस द्या, हा चुकीचा हे जातो, मेसेज जातो. तसं न करता त्यांच्या रुटीन मध्ये डाएट, कॅलरी डेफिसिट, वॉकिंग कंपल्सरी आणि विथ ज्यूस, अशा पद्धतीने तुम्हाला 2.53 kgs पर मंथनी रिझल्ट दिसू शकतो. येस. अश्विनी शिंदे मॅडमला 2 kg कमी झालेला आहे मॅम आपल्याच व्हेरी अमृत ज्यूसने. नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी इथे नाईस. त्यांनी रिझल्ट पण शेअर केला. आणि अमृत ज्यूस घेतला तर त्यावरती मेडिसिन घेतला तर चालतील का? ऑफकोर्स मी तुम्हाला जसं सांगितलं की अमृत ज्यूस आपला हा मेडिसिन नाहीये, राईट मॅम? करेक्ट. सो इट्स अ फूड, फंक्शनल फूड आहे जे आपण तुम्ही घेताय ते. येस.
मॅम कोडे म्हणजे पांढरे डाग वरती याच्यावरती पण चालेल का? म्हणजे जे आपले जसं कोड असतात तर याच्यावरती पण चालेल का असं आता विचारतात त्याच्याने तुम्ही? स्किन चांगली होईल, पण रिव्हर्सलला अजून काही गोष्टी ऍड करायला लागतील, फक्त त्या पद्धतीने नाही जमणार असं. ओके. लिव्हर 95% डॅमेज झाला आहे तर त्यांना देऊ शकतो का? हो, लिव्हर डॅमेज झालेल्या केसेसना पण देता येऊ शकतं, फक्त त्याला ऍडिशनल काही गोष्टी लागू शकतील. त्या तुम्हाला जर त्यांनी गाईड केला तर आपण त्यांना सांगू की त्याच्यात अजून ऍक्सेलरेट करायला काही गोष्टी ऍड करायला लागतील, पण ते त्यांनाही डायजेस्ट इझिली होऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर पीसीओडी साठी काही याचा उपयोग होईल का? पीसीओडी साठी तरी खूपच छान उपयोग होईल, कारण इन्ग्रेडियंट्सच त्या सगळ्या ह्याचे आहेत. ब्राह्मी आहे, मोरिंगा आहे, तर ह्या गोष्टी खूप जास्त म्हणजे ना ऍक्टिव्हली गायनॅक सिस्टीमला हे करतात. पीसीओडी मध्ये मग फक्त त्याच्याबरोबर ना पेशंटला तुम्ही सांगताना की रुटीन जे आहे, स्लीप पॅटर्न चेक करा पेशंटचा. पीसीओडीचं सगळ्यात जास्त हार्मोनल लेवल आणि इम्बॅलन्स असतो. फूड विथ ज्यूस कॅन डेफिनेटली हेल्प, पण 3 मंथ्स कंपल्सरी सांगा, कारण त्याशिवाय पिरियडची सायकल पीसीओडी मध्ये सेट नाही होऊ शकत. तुम्हाला पहिल्या महिन्यात कळेल डेट काय आहे, सेकंड मंथ मध्ये तुम्हाला 2 पिरियड्सच्या सायकल मधला डिफरन्स कळेल, आणि मग त्याप्रमाणे तुम्ही प्रोसीड करू शकता. ओके. ज्यांना चिकनगुन्या झालेला आहे त्यांना हा याचा उपयोग होईल का? खूप जास्त, खूप जास्त त्यांना तर 30 ml डोस आय वुड रेकमेंड, कारण चिकनगुन्याचे साईड इफेक्ट्स खूप दिवस राहतात, जसे डेंगीचे राहतात. दोन्ही डिसीज असे आहेत की ते आर्थरायटिस पर्यंत पण जातात लोकांच्या खूप जास्त. सो इट इज बेटर की तुम्ही त्यांचा हायर डोस करून न डायल्युशन करता रेग्युलरली. चिकनगुन्याचे सगळ्यात जास्त साईड इफेक्ट D3 कमी होतं, ऍब्झॉर्ब होत नाही. त्याच्यानंतर लेग पेन आणि जॉईंट पेन हा खूप जास्त होतो. सो दॅट विल बी सफिशियंट आणि दिस विल हेल्प डेफिनेटली. फक्त डोसेज प्रॉपर हायर द्यायला लागेल. ओके. म्हणजे 30 ml चा वन टाइम डोस आपण वन टाइम चिकनगुन्या डोस, हा हा हा, त्यांना विदाउट डायल्युशन, कारण इफेक्ट जास्त आहे ना. डायल्यूट केलं तर थोडा काळ म्हणजे वेळ लागू शकतो. सो इट इज हा बेटर म्हणजे तो दॅट वे. डायरेक्ट घ्यायचा आहे, पाण्यामध्ये नाही घ्यायचा. डायल्युशन ऍब्सोल्युटली. म्हणजे आपण तो पाण्यात हे करतो, तर पाण्यात न घेता डायरेक्टली तुम्ही त्यांना 30 ml देऊ शकता. संधिवातासाठी अमृत ज्यूस आपला चालेल का? या या ऍब्सोल्युटली, खूप जास्त जॉईंट पेन आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील, त्याच्या बरोबरीने विटॅमिन डी आणि हे एकत्र खूप छान कॉम्बिनेशन आणि अब्झॉर्प्शन होऊ शकतं. खूप येस. इझी, खूप इझी. अँजिओप्लास्टी वाल्यांना चालेल का? ज्यांची इझिली इझिली हार्ट अँजिओप्लास्टी. पेशंट, सगळे हार्ट पेशंट कुणी ह्याच्यात ना ऍडिटिव्ह काहीच नाहीये. सो इट इज द मोस्ट सेफेस्ट थिंग विच एव्हरी वन कॅन टेक. नो येस. साईड इफेक्ट ॲट ऑल. येस. म्हणजे सगळ्या ओव्हरऑल काय की सगळ्या आजारांना सगळ्यासाठी आपला हा ज्यूस चालू शकतो. कोणत्या गोष्टींसाठी नाही चालू शकत? म्हणजे आता आपण सगळ्यासाठी हा देऊ शकतो. डेंग्यू, चिकनगुन्या, या एव्हरीथिंग. या या या. हा. तर कोणत्या पेशंटला हा देऊ शकत नाही मॅडम आपण? पेशंटला देण्याचा म्हणजे अगदीच बेडरिडन पेशंट आहे, त्यांना नाही देऊ शकत. ज्यांना आरटी, मी तर म्हणते आरटी फिडिंग वाले पेशंट आहेत ना, त्यांनाही देऊ शकता. म्हणजे आरटी फिडिंग म्हणजे ज्यांना नेझल फिडिंग चालू असतं, कारण त्यांना नॉर्मल हॉस्पिटल्समध्ये तुम्ही ऍडमिट केल्यानंतर बघाल तर प्रोटीन, भाताची पेज, कोकोनट वॉटर ह्याशिवाय काहीच देत नाही. त्यांच्याकडे लिक्विडच नाहीये, कुठेच ऑप्शन नाहीये. तिथे तर दिस प्लेस द हायेस्ट व्हायटल रोल, की जे काही खातायत, जे काही अँटीबायोटिक्स देतात, त्याचं पूर्ण फ्लश आउट करून ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी विथ आरटी फिडिंग ऑल्सो दिस कॅन बी गिव्हन. दिस इज येस. सेफर. असं कोणताच असं पेशंट नाहीये की बाबा त्याला खूपच जास्त हे आहे. हा, अल्कोहोलिक पेशंट जे असतील की खूपच सिव्हिअर अल्कोहोलिक आहेत, तर त्यांना कन्सल्ट केल्याशिवाय देऊ नका. त्याशिवाय आय वुड नॉट रेकमेंड. बाकी सगळेजण घेऊ शकतात व्हेरी येस. इझिली, सेफ. ड्रिंक घेतात अल्कोहोलिक म्हणजे जे ड्रिंक घेतात त्यांना तुम्ही डॉक्टरांना सजेस्ट केल्याशिवाय देऊ नका, नाहीतर तो रिवर्स मारेल. हा, आय गेस. कारण त्यांची हायपर ऍसिडिक असते, तुम्हाला माहिती नसतं त्यांचा इनटेक किती आहे, आणि मग ते ऍसिडोसिस मध्ये जातात. तर त्याच्यामुळे इट इज बेटर, कारण ते आपलं रिझन नसतं, देअर इज देअर हॅबिट, बट इट कॅन रिव्हर्स. त्यापेक्षा इट इज बेटर की कन्सल्ट करून द्या, किंवा माहितीतलं कोणीतरी पाहिजे देताना. येस. एक जणांनी मला विचारलं की डोळ्यात घालू शकतो का? म्हणजे नाही नाही डोळ्यात नाही घालू शकतो का? नाही नाही, हा नाही, ज्यूस. दिस इज नॉट, दिस इज अन इनटेक ओरल आहे. तुम्ही हा. ह्याच्यासाठी ऑप्थॅल्मिक नाहीये. ऑप्थॅल्मिक, ऑप्थॅल्मिक डोळ्यात टाकण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याचे मायक्रोबियल काउंट हे सगळं सेपरेट असतं. थोब्रोलाइज्ड पेशंटला हा देऊ शकतो का? हो, थोब्रोलाइज्ड. हा, यू कॅन गिव्ह इट. ओके. येस. स्नेहाले बोरसे मॅम, येस, आपला जो ज्यूस आहे हा नक्की जर आपले मेंबर्स आहेत तर
तुम्ही तो 1050 ला घेऊ शकता, आणि जर तुम्ही मेंबर नसाल तर तुम्हाला 1200 रुपीजला आहे. ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यांना नक्की विचारा या ज्यूसची प्राइस आणि ऑल दॅट. अजून कोणाला काही प्रश्न आपल्या मॅडमला विचारायचे आहेत का? एक आणि क्वेश्चन मग आहे की डेंग्यू साठीचा मी एक काउंट सांगेन, रफ काउंट आहे की काही हं, अजून कॉम्बिनेशन्स मध्ये जसं मॅम मी म्हणाले होते की एकत्र आपण दिलं तर डेंग्यूचे नॉर्मल माझ्या रिसर्च प्रमाणे जर डेली आता समजा कळालं की डेंग्यू पॉझिटिव्ह आहे आणि प्लेटलेट काउंट अराउंड 50,000 पर्यंत जातात, तर आता जर पेशंटचे 50,000 असतील तर तुम्ही त्यावेळेला डोस देताना 10-10-10 ml द्याल. 3 टाइम्स डोस करायचा, काही हे होत नाही, सोबत किवी बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तो डोस केला तर 24 आवर्स मध्ये ऍटलिस्ट 15,000 ते 20,000 प्लेटलेट्स वाढू शकतात, एवढा कन्फर्म. व्हेरी नाईस. म्हणजे अतिउत्तम. म्हणजे ज्या पेशंटला डेंग्यू, जे आपण बरेच जण टेन्शन्स मध्ये असतात की आता प्लेटलेट्स कशा ऍब्सोल्युटली. वाढवायच्या, तर आपला ऍब्सोल्युटली. जो हा रणरागिणी अमृत ज्यूस आहे, तुम्ही 3 टाइम त्यांना हा सजेस्ट करू शकता, 10-10 ml. आणि वन मोर थिंग मॅम, की आपण जर, म्हणजे आम्ही जास्त करून रिकमेंड करतो की तुम्ही डायल्युशन मध्ये घ्या, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घ्या, 100 ml पाण्यामध्ये. तर तो जास्त जो चांगला रिझल्ट आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तर जाईल का, की तो डायरेक्ट घेतला तरी चालणार आहे? डायरेक्ट घेतला तरी चालतो. नॉर्मल हेल्दी पर्सन आणि ज्यांना डिसीज डिसऑर्डर्स आहेत ना त्यांनी डायरेक्ट घ्यावा. अगदीच हेल्थ ड्रिंक म्हणून घेणाऱ्यांनी डायल्यूट करून घेतला तरी काही हरकत नाही, पण शक्यतो डायरेक्ट घेतला तरी चालतो. दॅट विल गिव्ह यू ओके. लाईक फास्ट रिॲक्शन, आपण जी म्हणतो ना की अब्झॉर्प्शन पटकन होईल. डायल्युशन मध्ये कसं तुम्ही क्वांटिटी वाढवताय आणि मग त्याच्यानंतर अब्झॉर्प्शनला वेळ लागतो. सो इट इज बेटर यू टेक अ डायरेक्ट ज्यूस, अब्झॉर्प्शन फास्ट होईल. ओके. आणखी एक असा प्रश्न आहे की मॅडम, ते अंजीर आहे, तर ते अंजीर कशासाठी, म्हणजे प्रश्न मला हा कळाला नाही मोना मॅडम तुमचा, की अंजीर त्याच्यामध्ये आहे तर मग अंजीर काय उपयोग आता करतं? सी अंजीरचा फ्रूट आहे ना, फ्रूटची स्टोरी खूपच छान आहे की अंजीरच्या फ्रूट मधले जे फॉलिकल्स तुम्ही बघाल ना, तर ते जे फॉलिकल्स आहेत तर ते एक काय म्हणतात त्याला, एक नॅचरल प्रोसेस आहे की एक किडा जातो, तो एग्ज ले करतो आणि मग गेल्यानंतर त्या फ्रुटिंग होतं. दॅट इज व्हॉट इट इज. अंजीरचा तुम्ही जर आतलं बघितलं तर ते जे फॉलिकल्स आहेत ना, तर दोज रिझेंबल युअर नेफ्रॉटिक सिंड्रोम. नेफ्रॉन्स असतात ना आपल्या किडनीचे, त्याचा शेप जर तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये जे अब्झॉर्प्शन करण्याची कपॅसिटी असते तर ते नेफ्रॉन्सला हे करतं. सो इट इज द हायेस्ट पॉवर की जे तुमच्या किडनीला फ्लश आणि अब्झॉर्प्शन लेवल खूप जास्त हाय करतं. ओके. अजून एक प्रश्न आहे की उपवासाला हा चालेल का? उपवासाला चालेल का? उपवासाला तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाहीये. आणि शक्यतो उपवासाची सिस्टीम मी सांगते, आपल्याकडची सगळ्यांना माहिती असेल. तर तुम्ही जर उपवास करत असाल ना तर डिटॉक्स म्हणून करा, आणि त्या दिवशी जर ज्यूस घेतला तर तो नक्कीच बेनिफिट होईल, मी हे कन्फर्म सांगते. पण त्या दिवशी तुम्ही ज्यूस घेऊन जर साबुदाणा खाल्ला तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. सो जर उपवास करायचा असेल तर डिटॉक्स म्हणून उपवास करा, दिवसभरात 3 वेळा ज्यूस घ्या. यू विल फी म्हणजे फॅन्टॅस्टिक रिझल्ट येतील. मॅम, 2 महिने अमृत ज्यूस मागवलं होतं आणि आता पेटल येतोय पिंक कलर. नो नो, आता माझ्या मते अमृत ज्यूस मागून आपल्याला बरेच महिने झालेले आहेत. हा, याच्यासाठीच मी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता मॅडम, हा. की बरेच जण म्हणतात की अमृत ज्यूस आपला हा थोडा पातळ आहे, मग तो घट्ट पाहिजे. तर हम्म. याच्यामधला डिफरन्स लोकांना सांगा की तो का पातळ आहे आणि घट्ट का नसावा? आता समजा पातळचा, मी तेच जसं मी मगाशी म्हणाले, बायो अवेलेबिलिटी आणि त्या गोष्टी, तुम्हाला ह्याला परत डायल्युशनची गरज नाहीये ना. जर घट्ट तुम्ही विस्कॉसिटी हाय ठेवली, आणि आता ह्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. मला जर तो थिक करायचा असता तर मी त्याच्यामध्ये शुगर बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍड केल्या असत्या. हा नॅचरल कंपॅरेटिव्ह वॉटर टाकून जो काही नॅचरल ज्यूस आहे तो आलाय, ह्याच्यामध्ये आपण ऍडिटिव्ह काहीच टाकले नाहीये. जर त्याच्यात गुआर गम नावाची गोष्ट टाकली तर तो थिक होईल. पण आपण तसं काहीच नाही, नॉर्मल पण नॅचरल पण नाही टाकलेलं आहे की ज्याच्याने ते घट्ट होईल. इट इज काय म्हणतात त्याला, ज्या आहे त्या स्टेटमध्ये आपण तो ज्यूस केला. नाही, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मॅडम तो घट्ट आहे म्हणून तो चांगला आहे, असं बऱ्याच जणांचं नाही, उलट मग म्हणणं आहे. त्याच्यामध्ये जर मग त्यात तो घट्ट नॅचरली नाही होऊ शकत आहे, त्याच्यात गोवार गम किंवा घट्ट होण्यासाठी कोणता एजंट टाकल्याशिवाय ते थिक नाही होऊ शकत. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रिझर्वेटिव्ह टाकले असतील ऍब्सोल्युटली. ज्यावेळेस घट्ट ऍब्सोल्युटली. असतो तेव्हा. आणि ऍब्सोल्युटली. आपला जो ज्यूस आहे तो प्रॉपरली 100% नॅचरली, त्याला कुठलाही आपण कुठला हे दिलेलं नाहीये की बाबा तो घट्ट राहावा, किंवा इनफॅक्ट मला मॅडमनी सांगितलं सुद्धा आपण प्रिझर्वेटिव्ह सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले नाहीयेत.
अगदी 0.1% मध्ये तो प्रिझर्वेटिव्ह असेल मॅम, ते पण राईट? FSSAI चे रूल प्रमाणे आपण टाकलेले असतात की तेवढ्या त्या पद्धतीने मायक्रोबियल काउंट असतो तो ग्रो व्हायला नको. आपण सांगतो लोकांना बॉटल बंद करून ठेवा, पण चुकून एखाद्याची राहिली तर तेवढी गोष्ट असते की त्याला काही होऊ नये म्हणून आपण तेवढं ऍड केलेलं आहे. येस. अँजिओप्लास्टी, येस रीमा मॅम, मगाशीच मॅडमने सांगितलं की अँजिओप्लास्टी ज्याची झाली आहे त्यांना सुद्धा हा ज्यूस चालणार आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही त्यांना देऊ शकता. ओके. लिव्हरला सूज आली तर त्यावर याचा उपयोग होतो का? होतो, नक्कीच होतो. खूप गोष्टींचा ह्या गोष्टी म्हणजे ना प्रॉपरली लिव्हरवरती पण डिटॉक्स व्हायला उपयोग होतो. डिटॉक्स हा खूप कॉमन वर्ड आहे, सगळेजण वापरतात, पण त्याला फ्री रॅडिकल म्हणतात. फ्री रॅडिकल म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की बंडखोर सेल्स जर तुमच्या बॉडीमध्ये असतील तर ते बाहेर काढणं म्हणजे डिटॉक्स. तर ज्यूस विल डेफिनेटली हेल्प इन डुईंग दॅट. येस. येस, थँक्यू सो मच मॅम. ऍक्च्युली मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगणार होती की बऱ्याच जणांना मी फक्त डॉक्टर शर्वरी डोंबे मॅडम असं म्हटलं, पण तुमच्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या रणरागिणीच्या मेंबर्सला द्या, की जेणेकरून डॉक्टर्स म्हणजे तुम्ही काय करता आणि ओके. कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही. येस, येस. ओके. सो बेसिकली आय एम अ नॅचरोपॅथ आणि माझं रूट कॉज एलिमिनेशन हे डिटेलमध्ये कम्प्लीट झालेलं आहे. आय हॅव डन दिस फ्रॉम जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, की ज्याच्यामध्ये जे क्रॉनिक डिसीज आणि डिसऑर्डर्स आहेत जसे आता आपण सगळ्यांनी मेन्शन केले, तर ह्याचं रिव्हर्सल कसं करायचं विथ युअर लाईफस्टाईल आहे त्या गोष्टींचा सपोर्ट घेऊन. आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स वरती मी रिसर्च करते. आपले भरपूर फॉर्म्युलेशन्स आहेत, FDA प्रूव्हन आहेत, जे रजिस्टर्ड आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त मोठं काम आपण काऊ कोलेस्ट्रॉम वरती करतो. आणि आता रिसेंटली वी हॅव स्टार्टेड डुईंग एक्सपोर्ट्स ऑफ दिस ऑल्सो. आणि सगळीकडे आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे थोडासा रिलक्टन्स येतो अजूनही, की अप्रोच थोडासा आहे, पण आपल्यासारखे सगळेजण असल्यानंतर आपण नक्कीच ह्या गोष्टी पुढेपर्यंत नेऊ शकतो. नक्कीच, नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. खूप छान. तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली आणि आमच्या ज्या रणरागिण्या आहेत त्यांना अजून एक उत्साह निर्माण करून दिला, की थँक्यू येस, सो म्हणजे मच. मी नेहमी सांगते की सोनाराने जर कान टोचले की लोकांना वाटतं की चला. नाही, तर तुम्ही खूप. बिंदास सगळेजण सगळ्यांना सांगा. काही केसेस डिफिकल्ट असतील तर तुम्ही आरती मॅम जवळ पाठवा. आपण त्यांना नक्कीच त्या पद्धतीने प्रॉपर डिटेलमध्ये देऊन रिव्हर्स करू आणि टीम म्हणून आपण केस बिल्ड करूयात. म्हणून मला असं सांगायचं सगळ्या टीमला की केस स्टडी करायला सुरुवात करा, अजून त्याच्यामध्ये डिटेल्स बघा. आणि केस स्टडी झाल्यानंतर तुम्हालाच टीममध्ये कॉन्फिडन्स येईल की बिफोर आफ्टर अशा होता. आणि मग ह्या केस स्टडी जेव्हा तुम्ही डॉक्टर्सना प्रेझेंट कराल ना, तर तेव्हा तो कॉन्फिडन्स जास्त उपयोगाचा येईल नॉर्मल हे करण्यापेक्षा. वेर यू गो विथ रिपोर्ट्स, की तुम्ही रिपोर्ट्स घेऊन त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना अजून पण ह्या गोष्टी पटतील. आणि भरपूर डॉक्टर्स आहेत ज्यांना आता दिसतंय की पेशंट बरा होणं फार गरजेचं आहे. सो दे आर सपोर्टिंग विथ दॅट. सो आणि काही क्रॉनिक जसं सोरियासिस बद्दल बोलले, लिव्हर डिसऑर्डर्स बद्दल बोलले, तर ते नक्कीच आरती मॅम घ्या. आणि आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे फ्रॉम माय साइड आय हेल्प द केसेस. आणि जे आपले रणरागिणीचे मेंबर्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत, सो वी विल हेल्प देम की हे रिव्हर्स कसं होईल. नक्कीच, नक्कीच मॅम. आणि इट विल बी म्हणजे ते आमच्यासाठी पण चांगलं असणार आहे. जसं मॅडमनी खरंच सांगितलं की तुम्ही स्टडी केसेस आता करायला सुरुवात करा, की बाबा आपण यांना अगोदर देताना यांच्या करेक्ट. रिपोर्टची कंडिशन काय होते आणि नंतर ज्यूस, अमृत ज्यूस दिला आणि तुम्ही महिन्याभरानंतर त्यांचा रिपोर्ट चेक करा, की तेव्हा ती कंडिशन काय असणार आहे. आणि सपोज एखाद्याला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की मला फोन लावा. मला काही उत्तर नाही आली तर मी मॅडमशी बोलून तुम्हाला त्याच्याशी कम्युनिकेट करू शकेल. ओके. एक मिनिट. हा. हृदयाला रक्त पुरवठा करणारी नस बारीक झाली त्या व्यक्तीला चालेल का? म्हणजे हो हो. हार्टला हो 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 हो, इझिली त्यांचे नर्वस सिस्टम आणि त्यांची जी काय आर्टरीज आणि वेन्स मध्ये प्रॉब्लेम असतो त्यांना पण तुम्ही देऊ शकता, काही हरकत नाही. फक्त आहे ती ऑनगोईंग ट्रीटमेंट. आणि प्रॉपर फूड मध्ये काही गोष्टी असतील तर त्या स्टडी करून तुम्ही त्याच्यात ऍडिटिव्ह देऊ शकता. येस, येस. थँक्यू. अमृत ज्यूस वेगवेगळ्या पॅकेजमध्ये नाही मॅडम, एकाच बॉटलमध्ये आपण 500 ml मध्ये तो आपला अमृत ज्यूस देतोय. सो आणि इथून पुढे जसं मी मॅडमला मी त्या दिवशी पण अगोदर जेव्हा भेटले होते त्यावेळेस पण बोलले की मॅडमचं काम खूप सुंदर आहे. अगदी जसं त्यांनी सांगितलं की केमिकल, त्या सुद्धा केमिकलच्या विरोधातच आहेत. तर आपण खूप छान गोष्टी जसं महिलांसाठी समजा PCOD, PCOS, राईट, किंवा बाकी येस. अजून काही गोष्टी आपण ऍड करणार आहोत. डे बाय म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जाणार येस. आहोत. तत्पूर्वी आपण अमृत ज्यूस हा खूप सुंदर पद्धतीने मॅडमने या अमृत ज्यूसची माहिती इथे दिलेली आहे.
आणि थँक्यू वन्स अगेन मॅम की तुम्ही आमच्या या रणरागिणींना आज तुमचा वेळ दिला आणि ही एवढी माहितीपूर्ण, खूप महत्वपूर्णाची माहिती दिली. आणि अजून कोणाला काही जर, मला वाटत नाही की सगळ्यांचे बरेचसे प्रश्न विचारून झालेले आहेत. तर ऍब्सोल्युटली. तुम्हाला कसं वाटलं की ऍक्च्युली ऑफलाईन बऱ्याचदा तुम्ही मीटिंग्स रिकमेंड करता, पण ऑनलाईनला ऍक्च्युली माझ्या जे रणरागिणी मेंबर्स आहेत ते ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत, कोणी हा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सगळे हे करतात. करेक्ट. करेक्ट. येस. सो तुम्हाला कसं वाटलं की ज्यावेळेस रणरागिणीमध्ये तुम्हाला आता सांगायचंय किंवा त्यावेळेस तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स काय सांगाल? नाही, मला खूप छान वाटलं. म्हणजे जेव्हा आपण काम सुरू केलं त्याच वेळेला मी म्हणाले की किती झालं तरी हे जे काम करताय हे खूप नोबेल कॉज आहे. आपण जे जसं म्हणालो ना की एक एड म्हणून काम करतोय प्रत्येकाला हेल्प करण्यासाठी. सो द वर्क ऑल एव्हरी वन इज डुईंग इज खूप छान. सगळेजण एकदम छान पद्धतीने ह्या पद्धतीने काम करा आणि नॉलेज अजून बिल्ड करून हेल्प पीपल. हे सगळ्यात नोबेल कॉज आहे व्हॉट वी आर डुईंग, की वी आर स्प्रेडिंग हेल्थ केअर इन हेल्थ केअर वेलनेस. आणि काय म्हणतो आपण त्याला, जीवन सुसह्य कसं जगायचं हे आपण सांगतोय. बाकी तर सगळ्या गोष्टी चालूच आहेत. सो ऍडिशन्स आपण त्या गोष्टी त्यांना देतोय. आणि अजून हेच आहे की तुम्ही डीपर नॉलेज घ्या ह्या गोष्टीचं. इन्ग्रेडियंट्स तुम्हाला ऑलरेडी लिस्टमध्ये माहिती आहेत, तर अजून प्रत्येक इन्ग्रेडियंट कसं काम करतं हे बघा. आणि त्याच्यामध्ये नॉलेज एक्सप्लेन कर, स्प्रेड करू ह्या सगळ्या गोष्टी. सो आय एम रिअली अप्रिशिएटिव्ह की ह्या छोट्या छोट्या गाणी ह्यांनीच होतं की एक एक रणरागिणी मेंबर आहे किंवा एक रणरागिणी आहे आणि तिला अटॅच्ड आहे आणि ती होम मिनिस्टर असते. सो मेन ते पार्ट आहे की तिच्या मागे सगळं भोवतीने घर चालतं. सो आय जस्ट वॉन्ट दॅट की तुम्ही ह्याच पद्धतीने हेल्थ खूप छान स्प्रेड करा. कुठे काही मदत लागली तर आय एम अवेलेबल. येस, थँक्यू सो मच. सारिका सुतार मॅडम यांचं म्हणणं आहे की निमोनिया झाला तर बसने ट्रॅव्हल करत असतील तर ते ज्यूस किती द्यायचं ज्यांना निमोनिया झालेला आहे आणि ते ट्रॅव्हल करतायत, सो त्यांना आपण निमोनियाच्या किती द्यायचं? पेशंटला पण हो, खूप व्यवस्थित तुम्ही आता 10 ml 10 ml ट्वाइस अ डे देऊ शकता. फक्त त्यांना ना कंटिन्युअसली निमोनियावाल्या पेशंटला किंवा सीओपीडीच्या क्रॉनिक पल्मनरी डिसऑर्डर म्हणतात त्याला, त्या पेशंटला तुम्ही शक्यतो नेब्युलायझर नावाचा जो प्रकार असतो ना तो कंटिन्यू देत राहायचा. नेब्युलायझरची मशीन निमोनियाच्या पेशंटच्या घरी कंपल्सरी पाहिजे, कारण ते ट्रॅव्हल करतात. पोलन्स असतात, तुम्ही पोल्युशन ह्या गोष्टी थांबवू शकत नाही. मास्क कंटिन्यू लावला तर त्यांना ब्रीदिंगला प्रॉब्लेम येतो. सो इट इज बेटर दॅट यू हॅव द नेब्युलायझर कंटिन्युअसली. एक 15 दिवसात एकदा नेब्युलायझर करायचं. मास्क असतं आणि काही सोल्युशन्स असतात, ते नॉर्मल सोल्युशन बरोबर आणि ज्यूस दॅट यू कॅन गिव्ह मेंटेन प्रॉपरली. येस मॅम, येस मॅम. येस, माझ्या मते सगळ्यांची प्रश्नांची उत्तर, म्हणजे प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत सगळ्यांना. आणि वन्स अगेन पुन्हा एकदा अगदी लवकरच नाही, कारण की पुन्हा एकदा ज्या वेळेस अजून आमची टीम खूप छान मोठी होईल तर आपण नक्की. पुन्हा एकदा मॅडमला नक्कीच इथे इन्व्हाइट करणार आहोत. आणि नक्की. थँक्यू वन्स अगेन मॅम की मला वाटतं की आता आपण थांबावं, कारण की बराच वेळ झालेला आहे, ऑलमोस्ट 1 तास झालेला आहे. आणि नक्कीच सर्व मेंबर्सचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही ही मीटिंग अटेंड केली आणि खूप अशी छान माहिती मॅडमकडनं घेतली. आणि मला पूर्ण आशा आहे आणि पूर्ण कॉन्फिडंट मी तुमच्या बाबतीत, सगळ्यां बाबतीत आहे की आता खूप छान पद्धतीने अजून त्या छान काम करतील. आणि ऑल द बेस्ट आहे सगळ्यांना. आणि थँक्स. थँक्यू वन्स अगेन शर्वरी मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. येस, येस. थँक्यू. परत थँक्यू पुन्हा टीम. भेटूया. थँक्यू. थँक्यू. येस, टेक केअर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.